आज आपण बनवणार आहोत असे बेसनाचे लाडू जे दिसायला अगदी पेढ्यासारखे आणि चवीला तर तोंडात टाकताच विरघळणारे। ना जास्त गोड ना जास्त तुपकट, अगदी परफेक्ट मापात। चला तर मग सुरुवात करूया खमंग आणि मोहक बेसन लाडूंची रेसिपी। जाड बुडाच्या कढईमध्ये मी आता इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। आता हे पीठ मी कमी गॅसवर कंटिन्यू हलवत 5 ते 10 मिनिटं भाजणार आहे। बघा आता पिठाचा कलर थोडा चेंज झाला आहे। आता मी यात अर्धा वाटी साजूक तूप टाकत आहे। तूप टाकून आता आपण हे छान 20 ते 25 मिनिटं भाजून घेणार आहोत। कंटिन्यू हलवत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। आता मी यात थोडं 1 चमचा परत तूप टाकत आहे। बघा पीठ आता थोडं पातळ झालं आहे। फार पण तूप टाकायचं नाही, नाहीतर लाडू चांगले वळत नाहीत। आता या स्टेजवर मी याच्यात बारीक चिरलेले बदाम आणि बारीक चिरलेले काजू टाकत आहे। परत हे मी 5 ते 10 मिनिटं छान परतून घेणार आहे। कंटिन्यू हलवत आपण हे छान भाजून घेत आहोत। आता या बेसन लाडूचा कलर छान गुलाबी झाला आहे। बघा किती सुंदर दिसते हे पीठ। आता हे पीठ आपण एका परातीत गार करण्यासाठी काढून घेणार आहोत। एक अर्धा ते 1 तास आपण हे पीठ गार करण्यासाठी ठेवणार आहोत। पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। पीठ गार झाल्यानंतर आता मी यात 1 चमचा वेलची पावडर आणि जवळजवळ पाऊण कप पिठी साखर टाकत आहे। आता हे छान आपण एकजीव करून घेणार आहोत। दोन्ही हातांनी असं छान एकजीव करून घेणार आहोत। पीठ फार जोरात पण घासायचं नाही, नाहीतर ते तूप मेल्ट होऊन पीठ पातळ व्हायची शक्यता असते। लाडू बनवताना गरम जागेवर बनवायचे नाही, शक्यतो थंड ठिकाणीच बनवायचे। आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया। बघा किती छान लाडू वळत आहेत। अजिबात पीठ पातळ झालं नाहीये। मी लहान असताना माझी आजी लाडवाला असा शेप द्यायची, तसा शेप देण्याचा मी एकदा प्रयत्न केला आहे। बघा तुम्हाला आवडतो का? नेहमीच्या गोल लाडूपेक्षा हा शेप सुद्धा छान दिसतो। लाडू वळून झाला की आता मी त्याच्यावर एक काजूचा तुकडा लावणार आहे। तुम्ही इथं बदाम किंवा किसमिस सुद्धा लावू शकता। बघा किती सुंदर दिसतोय लाडू। ही रेसिपी तुम्ही नक्की या दिवाळीत ट्राय करा। या पिठापासून साधारण आपले 13 लाडू तयार झाले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।